तर चला गाईज जाऊया मस्तपैकी आता आपले वॉटरफॉल बघायला. फार मजा अनएक्सप्लोर्ड ठिकाणी आलो आम्ही. गाईज. वॉटरफॉल सो गाईज हे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसत धबधबा किती मोठा आणि किती छान आहे बघा. सो गाईज किती खतरनाक धबधबा आहे. वाव, एकच नंबर आहे आज. धीवारा उतर सौख्य. मला माझ्या मागे सो यहाँ पर बंदा बंदे को गाइड करते हुए फोटोग्राफी के लिए डिस्क्रिप्शन में दिए हुए नंबर पे कॉल किया जाए. सोडा क्या बात है, वेल डन. ओ भाई साहब, रूट चेंज. मस्त मस्त. सो गाईज रेनबो. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आम्ही चाललो आहे पुण्याच्या जवळ, जिथे कुठे आम्हाला वॉटरफॉल बघायला भेटेल तिथे, आणि ते कुठं बघणार आहे आम्ही आणि कोणतं प्लेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. तर चला जाऊया मस्तपैकी फिरायला, आणि आपली गँग पण येतेच आहे, ते आपल्याला भेटतील खाली. चला जाऊयात मस्तपैकी. गाईज मंडळी आलेली आहे, तर आमची गाडी निघत आहे. सो गाईज आम्ही इथे थांबलो होतो जेवण करण्यासाठी, श्री समर्थ प्युअर व्हेज. सो गाईज इथं आम्ही ज्या हॉटेलला थांबलो तिथं असे दोन खूप सुंदर मस्त फिश टँक होते. एकात होत्या छोट्या छोट्या लिटिल फिश आणि एकामध्ये होत्या मोठ्या मोठ्या फिश. आणि मला ते मिनी शार्कसारख्या दिसत आहे, की खूप आवडलं आहे. असं लाईव्ह मस्त शार्क टाईप फिश बघितली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती पण ठेवलेली होती, दोघांच्यामध्ये एकच नंबर वाटत होते. त्यानंतर यांनी डेकोरेशनसाठी हरिण पण ठेवले. आम्ही इथं थांबले श्री समर्थ रेस्टॉरंट. बघू इथून काय ऑर्डर करायचं नाही. जस्ट असंच कॅमेरा सेट केला आहे गाईज मी मस्तपैकी छान. आणि लुक चेक, आणि इथं लिहिले जे श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि आलेलं आहे आमची मस्त थाळी, मिसळ थाळी. सो गाईज ट्रेन आली आहे म्हणून आम्ही आता इथे थांबलो आहे, आणि खूप ट्रॅफिक झालेलं आहे. त्यानंतर थोडं पुढं गेलो आणि इतका पाऊस सुरू झाला आहे की बघायचं काम नाही. तर मस्त वाटते, कारण की आम्ही पावसाळ्यात फिरायसाठी आलेलो आहे. सो या मस्त पाऊस पडते आणि मजा तर येते फार. मस्त धिंगाणा करत चाललोय आम्ही. तुम्ही घ्या, आम्ही लेटेस्ट कॉन्सन्ट्रेट. सो गाईज आम्हाला आता वॉटरफॉल लांबूनच दिसते, आणि बघूनच इतकं छान मस्त वाटतं की आम्ही लगेच फोन ऑन केला आहे आणि शूट करायला लागलो आहे. आणि इतके वॉटरफॉल आहे ना, एक वॉटरफॉल नाही आहे गाईज, इथं 5, 6, 7, 8 वॉटरफॉल आम्हाला दिसत आहे. आम्ही आता खूप जास्त इंटरेस्टेड झालो की लवकर वॉटरफॉलकडे जाऊया म्हणून. फायनली आम्ही आता आलेलो आहे लोकेशनच्या पाशी, आणि आता इथे चालू आहे आमची कार पार्किंग करणं. कार घेऊन आपण येऊ शकतो, इथं कार पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे, आणि कार पार्किंगचे आपल्याला 50 रुपये द्यावं लागतील. बघा इथे दिसतंय सगळे मस्त छोटे छोटे वॉटरफॉल. तर आता आपण त्यांच्या जवळ जाऊया गाईज, आणि इथे चालू आहे आपण कार पार्किंग. इथं ऑलमोस्ट सगळ्या कार पार्क केलेल्या आहेत गाईज. थोडं पाऊस सुद्धा चालू आहे, तर फार मज्जा येणार आहे. थोड्याच वेळात आपण आता रेनकोट पण घालूया. बघा गाईस, हे माझे फिरणारे मेंबर आहेत. सगळे रेनकोट विनकोट घेऊन पावसात फिरताय, आणि मी बिचारा बघा तू आणलं नाही ते सगळ्यात आधी नाही. हे बघा, हे माझ्या या बॅग मध्ये रेनकोट, 4 रेनकोट माझ्या एकट्याच्याच पडलेले आहे. ए भाई, का म्हणणं याचं. गाईज आम्ही आता रेनकोट घालून तयार झालेलो आहे, आणि पावसाकडे तिकडे जायला. गाईज इथं याचं चालू आहे, याच्यासोबत इंटरव्ह्यू पार्किंग कार्यकर्ता. छत्री यायची का तुझ्यासाठी? टाका भाई. सो गाईज आता गाडीतून घेणं चालू आहे. चष्मा विश्वा खूप सारा व्हिडिओ शूट पण होणार आहे. आमच्या मॅडम आज काय म्हणता, याला ट्रायपॉड म्हणता का? ट्रायपॉड घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला आज खूप सारे रील्स आज नाही दिसणार, काही दिवसांनी. यस, आज आज फक्त आमचं चालू राहील गाईज शूट. तर चला गाईज जाऊया मस्तपैकी आता
आपले वॉटरफॉल बघायला. फार मजा आहे. अनएक्सप्लोर्ड ठिकाणी आलो आम्ही मोरमारेवाडी. हा पूर्ण डिटेल द्या. मोरमारेवाडीला आलेलो आम्ही, जे ठोकरवाडी आणि खंडीच्या आधी येतं. कोंडेश्वर टेम्पलला जाताना रस्ता आहे आणि खूप अनएक्सप्लोर्ड आहे. तुम्हाला दाखवतो इथं फक्त धबधबे धबधबे सगळ्या बाजूला. यस ऑनली धबधबा गाईज. कसं पाणी येते हळूहळू आणि असं आम्ही ट्रॅक करत वर चाललोय. आमचे अर्ध मेंबर वर चालले आणि सुरू होते. मैं थक चुका हूँ गाइस. अभी देखते हैं आगे जाके क्या करना है. आम्ही मस्त चाललोय अशा गल्ल्यामधून मोरमारेवाडीच्या. या गल्ल्यातून पुढे गेलं की इकडे वरती धबधबा लागणार आहे आम्हाला. सो गाईज चलो इथे रेनकोट घालून चालले आणि रेनकोट जर काढलं ना नक्की तेव्हा पाऊस येणार. आता रेनकोट हे केलेलं आहे ना तर आता नाही येणार बघ. आणि असं गल्ली बोळीतून चाललो आहे गाईज आमच्या वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी. तर लेट्स सी बघू आता कधी दिसतं वॉटरफॉल ते. गाईज आता थोड्याच वेळात आपल्याला मस्त छान वॉटरफॉल दिसणार आहे आणि खूप मजा येणार आहे. आणि माझ्या मागे तुम्हाला घरं दिसत असेल. लोकॅलिटी आहे गाईज इथे. लोकंसुद्धा राहतात आणि तेच वॉटरफॉलसुद्धा बघायला भेटेल. वॉटरफॉल आता गर्ल्स गेलेला आहे शूट करण्यासाठी. आणि इकडे आहे वॉटरफॉल. पाणी आहे गाईस इकडे. आणि तर गाईस वॉटरफॉल. तिथं गर्ल्स गँगचं रील चालू आहे काढणं. धबधब्यासमोर खूप छान व्ह्यू घेतलाय त्यांनी आणि छान व्ह्यू मध्ये मस्त छान शूट करणं चालू आहे. आपण पण करूया मस्तपैकी. मेन यायला जाऊ तिकडं. इकडे एक धबधबा होता बघून आम्ही आता इकडे चाललो. याच धबधब्याला थांबून जा रे. लय मस्त आहे. आले मोठा धबधबा आहे. गाईज माझ्या मागे दिसतोय धबधबा. मस्त दिसतोय आणि हा छोटूसा धबधबा आहे. मी याच्या जवळ सुरुवात केली स्टार्टिंग. मला ऐकलं की ते माझ्या हातात तिकडे जेव्हा तिकडे करायचं ना. चला आता आपल्याला जायचंय. चलो जाओ जाओ जाओ. कसरत चालू आहे, मेहनत. छोटासा उद्याचं पाणी भरपूर झालं कचरा चालू. मी इकडे नाही बाप एवढा बिल झालं भाई. एवढं मोठं पाणी. इझी वे. शूट नको करू तू. ये हळूहळू ये. मला डॉगेश भाई पण दिसलेले इथे. सो गाईज आम्ही फर्स्ट पडाव पार केलेला आहे. छोट्या धबधब्यातून पासिंग केलेली आहे आणि आता चाललो आम्ही मोठ्या धबधब्याकडे. तर चला चलो जाते अभि मोठ्या धबधब्याकडे. मजा आता फार येते गाईज. ट्रॅक करावं लागतंय आम्हाला त्यामुळे. पण ठीक आहे एन्जॉय इट विथ रेन. चलो चलो चलो. बडा धबधबा गाईज. मोठा धबधबा महेश मध्ये साम्राज्यवाला.
इथे आहे मिनी धबधबा, किती सुंदर आहे बघा. सो गाईस फिर से बारिश स्टार्ट है. खाली बघून चल झालाय. ये देखो मेरा जादू बॉय. अभी हमको भीगना पडेगा. सो गाईज इतकं सुंदर बघायला भेटतंय ना. आम्ही ट्रॅक करत चाललो आहे धबधब्याकडे, पण धबधब्याकडे जाताना बी जे आम्हाला बघायला भेटते मस्त मस्त धबधबा, डोंगर, ग्रीन ग्रीन सगळं एकच नंबर आणि खूप मस्त वाटतं. आणि खूप कमी लोक आहे, म्हणजे इथे लोकच नाही आहे, ओन्ली टावर मोस्ट टाईम ठेवलेले. हे बघा किती खतरनाक रोड आहे तिकडे जाण्यासाठी मोठ्या वॉटरफॉलकडे. तर चला हा रोड पार करून जाऊया मोठ्या वॉटरफॉलकडे. मस्त अशा चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करून या धबधब्याला जाणार. 3 स्टेप धबधबा आहे ऑलमोस्ट. मस्त खडतर प्रवासानंतर आम्हाला आमचा सुकर असा धबधबा बघायला भेटणार आहे. हे बघा काही जर छोट्या वॉटरफॉल्सवर खेळत आहे. या धीवारा उतर सौख्य. सो यहाँ पर बंदा बंदी को गाइड करते हुए फोटोग्राफी के लिए डिस्क्रिप्शन में दिए हुए नंबर पे कॉल किया जाए. हो गाई किती खतरनाक धबधबा आहे. वाव एकच नंबर आहे आज. हो गाईस हे बघा तुम्हाला माझ्या मागे दिसत धबधबा किती मोठा आणि किती छान आहे बघा. खूप कमी क्राऊड आहे गाईस इथे, तर मस्त तुम्ही येऊ शकता ह्या धबधब्याला आणि फारच मस्त वाटतं ह्या धबधबा. एकच नंबर. ठीक आहे धबधब्याच्या जवळजवळ आम्ही चाललेलो आहे आणि धबधबा अगदी सुंदर आणि मस्त दिसतो. ठीक आहे चष्मा घे रे. स्लिप होऊ शकतो. सो गाईज किती मस्त जंगल आहे आणि या जंगलामध्ये बघा आम्हाला खूप मस्त वॉटरफॉल स्पॉट झाला आहे. तुम्ही पण नक्की हा वॉटरफॉलला आहे. खूप कमी क्राऊड आहे इथे आणि खूप मस्त व्यू आहे. आपण तो यहाँ पे ब्लॉगर का फोटोशूट चल रहा है क्योंकि ब्लॉगर फोटो होलिक है. देख सकते हो कैसे कैसे पोज दे रहे हैं. और ये हमारा प्रोफेशनल फोटोग्राफर जो कि ब्लॉगर से भी अच्छा पोज दे के निकाल रहा है. एंड दिस इज द बिग धबधबा. हे बघा आता मी काढलेला आहे माझा रेनकोट. किती वेळ रेनकोटमध्ये फिरणार ना. सो गाईज तुम्हाला दिसेल माझ्या मागे धबधबा बघा किती मस्त आहे खाली दिसते. आणि गर्दी पण आहे पण खूप कमी गर्दी आहे गाईज इथे. सी गाईज कसं दिसतंय आणि हे बघा पाणी कसं उडतंय एकदम खतरनाक. आणि सी दॅट ओ भाईसा. मला माझ्या मागे थांबलेले आहे. बघा परत सो गाईज दादा आता चाललेला आहे धबधब्याच्या जवळ त्या दगडाकडे. तिथं त्याला काढायचा आहे एक व्हिडिओ. व्हिडिओ काढण्यासाठी तो मस्त स्पायडरमॅन सारखा हळूहळू बसत बसत चालला आहे पकडत पकडत दगडावरती.
आणि फायनली तो पोहोचलेला आहे आणि तिथे बाजूला अजून 1-2 पोरंसुद्धा आहे. तर त्यांच्या नंबरनंतर त्याचा नंबर आहे गाईज. तिथे शूट करण्याचा आता तिथून इन्स्ट्रक्शन देते मस्त की लेट स्टार्टेड. आणि बघा किती एन्जॉय करतोय तो तिथं. आणि तुम्ही बघू शकता मी किती लांबून रेकॉर्ड करते मस्तपैकी. आणि धबधबा तर एकच नंबर होता गाईज. आणि आता सुरू झालेला आहे पाऊस. बघा गाईज माझा ना जादू जादू अरे हॅलो जादू जादू आमचं वॉटरफॉल वगैरे सगळं बघून झालं. मस्त पावसात आम्ही जादीसारखं हळूहळू चालत एन्जॉय करत होतो. आम्ही खालचा रोड तुम्हाला माहिती किती खतरनाक होता पण खूप मजा आली एक्सप्लोअर करायला. सो गाईज आम्ही आता इथे थांबले आणि पाऊस खूप वाढलेला आहे. आणि हे बघा इकडे कसं पाहू वाटतं छोटं छोटं सी दॅट. झाला का आता? ऐकलं आहे आमचा धबधबा. तर ते मध्ये येत होते ना त्यांनी 2 मिनिटं थांबतात कोप ऑर्किड. पण ठीक आहे नसला Guys, थोडा पावसात आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहे मस्त जादू पण. सो गाईज आता आम्ही पावसामुळे इथे थांबलेलो आहे. आम्हाला ते भेटलेलं आहे. सो आम्हाला इथं आल्यावर भेटला होता भुट्टा आणि आमचे मेंबर खात आहे भुट्टा. हे बनवून देत आहे मस्त गरम गरम बुट्टा. आणि आम्ही घेतलाय मस्त. आम्ही दोघं एन्जॉय करतोय आता गुट्टा पार्टी. सोडा गुट्टा. कसं वाटतंय मग वॉटरफॉल पाहून? खूप छान वाटते मला. हा माझा फर्स्ट वॉटरफॉल आहे ॲक्च्युली जे की मला खूप आवडलं. ओके. त्याच्या आधी मी कधीच वॉटरफॉल बघायला गेलेलो नाही. सो गाईज माझा हा सेकंड आहे. फर्स्ट ठोकरवाडीचा आहे. ठोकरवाडीची लिंक इन डिस्क्रिप्शन टाकून देईल मी. आणि हा सेकंडवाला आहे कुठं मोरेवाडी. मोरेवाडी कामशेत मोरवाड़ी मोरमारेवाड़ी कामशेत गाइस. तो आ जाओ आप इधर सब लोग. होल्डिंग सेरेमनी चल रही है. तुला करून देऊ का? वॉटरफॉलला करतोय आम्ही बाय आणि जाणार आहे दुसऱ्या वॉटरफॉलकडे. चला जाऊया दादा पटपट. आणि पाऊस पण थोडा थांबलेला आहे गाईस. आणि माझ्या मागचं वॉटरफॉल. सो बाय बाय. एकच नंबर आहे. आणि इकडे बघा गुट्टा प्रोसेसिंग आहे मस्तपैकी. गुट्टासाठी इथे लाईन लागलेली आहे गाईस. आमचं खाऊन झालं आहे. आता आम्ही चाललो आमच्या गाडीकडे. छत्री आपल्याकडे 2 होत्या. ते तर बहुत आहे गाईस. चप्पल फसली. खतरनाक फसले होत्या. यस. सगळी तिथं चप्पलसाठी सगळ्यांचं हसणं चालू आहे. अभी तो वॉशिंग चल रही. चलो. ते बघा भातची शेती पण केलेली आहे लोकांनी. मस्त भात शेती पण दिसते. आणि इकडे सगळीकडे वॉटरफॉलच आहे. इकडं तिकडं सगळीकडे ओनली वॉटरफॉल्स. आणि रस्ता तर खूप खतरनाक आहे गाईस. म्हणजे डायरेक्ट दलदल टाईप आहे. पाय टाकला की लगेच खाली चाललाय. असं बघून चालावं लागते. धबधब्यात बघा छोटे पोरं आलेले खेळायला आणि मस्तपैकी खेळू लागले. चिल्लर पार्टी. हे बघा कसं खेळत आहे. बाय बाय. इथे बघा इथं खेळत आहे मस्त या धबधब्यात. हा छोटासा धबधबा बघा किती सुंदर मस्त आहे. एकच नंबर. चलो. काही हा धबधबा वगैरे बघा किती खतरनाक आहे. कसं आहे मस्त. इकडून हे पाणी चाललं असं तिकडं. आणि इकडून एक गाय पण येते गाईस. वो आ रही है गाइस. तो हम भागते फटाफट. चलो चलो. खिलाड़ी ऑन द वे.
देख लो गाइस, खतरों के खिलाडी. पायची पकड बनव ठेवलास तर. दूसरा खतरों के खिलाड़ी जा रहा है. क्या बात है, वेल डन. ओ भाई साहब, रूट चेंज. मस्त मस्त. आता आपली वारी. खड्डा नाही का? सो बघा काही पूर्ण पाण्यामध्ये अंदर पाय टेकले आपले. आणि हा इथला वॉटरफॉल. आणि इथं एक गाय पण भेटली आहे आपल्याला, बघू शकता. चलो गाई चलो, पनवेल निकलना है. दासो दासो डुक्कर आओगे. दासो 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 डुक्कर आओगे. दासो 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 दासो. सो काही पाऊस सुरू झालेला आहे. इथं पण एक गुट्टावाला आहे. आम्ही बरंच ट्रॅकिंग करून आलो होतं, काही 1 किलोमीटर वाटतंय मला आता ट्रॅकिंग. आणि हे आले आमचे 2 मेंबर आणि आमचा मिनी धबधबा. हे भिजला नाही मधून आणखी. आणि मोठा धबधबा वगैरे. तिथं बघा एक मंकी स्पॉट झालाय आणि तो मस्त जेवण करतोय. काहीच मंकी मामा बाय. चालला बाय बाय. हा लोकेशनला करत आहे बाय बाय. आणि इकडे पण एक वॉटरफॉल होता मिळतो. जाते हम इधर से दुसरी तरफ. आणि इथे एक मिनी वॉटरफॉल पण आहे. आता चालला मी नेक्स्ट लोकेशन. ते नेक्स्ट लोकेशन काय ती पण मला लवकरच कळलं. त्याला गावा नेक्स्ट लोकेशनकडे चलाव. आणि इकडून गेलो होतो आम्ही 1 किलोमीटर ट्रॅक करत. मस्त मज्जा आली. हे वॉटरफॉल पाहायला सगळे 2-4 वॉटरफॉल पाहून आले गाईज. एक नंबर होते. तुम्ही नक्की या. आ जाओ जल्दी, पीछे वाले लड़के आ रहे. चलो चल मित्र. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट लोकेशन. आणि नेक्स्ट लोकेशन काय ते तुम्हाला कळेलच लवकर. हे बघा छोटे छोटे धबधबे कसे दिसतात इथून लांबून. काहीच दिसत नाही ना समोर. दिसते ना भाई, थांबून जाऊ. एकदम खतरनाक. बाजूला तर काहीच नाही. एकदम वाईट. सो गाईज आम्ही जाणार होतो मंदिरात. पण मंदिराकडे जाण्यासाठी खूप गर्दी आहे. सो आम्ही आता मंदिरात जायचं कॅन्सल केलं आहे, वंटेश्वर मंदिरात. आणि आता आम्ही एका लोकेशनवर थांबले. तिथे मागं वॉटरफॉल वगैरे. आणि आम्ही इथे थोडंसं आता पेटपूजा करणार आहे. तर चला करून घेऊया मस्त पेटपूजा. आणि नंतर व्ह्यू सोबत एन्जॉय करू. इथं थांबलोय आता आम्ही मॅगी खाण्यासाठी. आणि इथून आता पाऊस थांबलाय. सो गाईज इथं घेतलेले आहे भजे. हे पण आहे गाईज घरचं जेवण प्लस उपासाचं जेवण. खर्च फ्रूट. सो गाईज तुम्ही आता ह्या लोकेशनला बाय बाय. सो गाईज खूप मस्त छान वाटतंय यार. हे बघा मस्त ग्रीन ग्रीन. सो गाईज हे मागचं बॅकग्राऊंड बघा किती छान आणि किती मस्त होतं. आणि इथं आम्ही थांबून मस्त जेवण खाल्लेलं आहे, मॅगी वगैरे. फार मस्त वाटले. आणि जे आमचं मेन प्लॅन होतं तिकडे गेलो नाही, कारण तिकडं खूप ट्रॅफिक जॅम झालं होतं. आम्हाला 5 घंटे लागणार असं बोलले. सो इथूनच एन्जॉय करून घेऊ आणि जाऊयात. नेकलेस वॉटरफॉल. अरे तर स्टे साठी काय ते 2-3 बनवले बघ ना. स्टे करून काय तू काय बघायचं. पहाडी व्ह्यू असं करून असं करून. ए खरंच छान घर आहे यार. हा ना, स्टे साठीच आहे ना ते बनवलेलं त्यांनी टेम्पररी. हो आता त्यांची जागा आहे ते असं काही ना काही डोकं दिसलं येऊ शकतात. आता ते नाही म्हणतात. सो गाईज रेनबो क्लाउडनी लपलाय ते बघ. क्लाउड आले.
सो काही तिथं रेनबो आहे जे की तुम्हाला दिसणार नाही. ऍक्शन मध्ये लय भारी आता आता तर डोळ्यानं दिसतंय डोळ्यानं दिसतंय. क्लाउड मध्ये लपलाय गाईज. सो याला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही डिस्क्राईब करू की रेनबो ऍक्च्युली कसा होता. गाईज आता आम्ही थांबलेलो आहे महाराष्ट्र हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि अजून पण अंदाज झालेला नाही आहे. आम्ही आज लवकर आलेलो आहे घरी आणि बघू आता इथलं जेवण कसं आहे ते न्यू हॉटेल ट्राय करतोय आम्ही. हॉटेल गाईज महाराष्ट्र.